माफी नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये दैदिप्यमान यश हे भारतीय जनता पक्षानं मिळवलं आहे आणि त्या यशाबद्दल कृतज्ञता मेळावा आणि लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी नवनिर्वाचित भाजप पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विश्वास टाकल्याबद्दल सोलापूरच्या जनतेला हात जोडून नमन करतो. भारतीय जनता पक्ष सोलापूरकरांच्या कर्जामध्ये आहे आणि कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमामधून फेडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू, पण विकासासाठी जे कर्ज दिलं आहे ते येत्या 5 वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील प्रत्येकांच्या इच्छा, आकांक्षा ह्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 11पैकी 10 सभापती भाजपचे आहेत. महिलांचं आरक्षण हे काँग्रेसने दिल्लीत रोखलं असलं तरी सोलापूरमध्ये 56% महिला ह्या निवडून आणण्याचं काम केलं आहे असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणालेत, सोलापूरमधील विजयाचे पहिले शिल्पकार शहर आणि जिल्ह्याची जनता आहे. दुसरा शिल्पकार भाजपचा कार्यकर्ता आहे. अर्थातच निवडणुकीचं नेतृत्व करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांशी समन्वय साधून हे यश मिळवलंय. सर्व आजी माजी आमदारांशी संवाद ठेवून त्यांनी हे यश मिळवले. हा विजय विकासाचा आहे. मोदींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा विकास आहे. मी माझ्यामुळे निवडून आलोय असं अनेक जण समजतात. लोक जसं विकास पाहतात तसं ते तुमच्या व्यवहारही पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तरी चालेल, पण जनतेशी व्यवहार हा चांगला असला पाहिजे. भाजपच्या लोकप्रतिनिधींना सांगतो की मोदी यांनी काय काम केलंय, याबरोबरच स्थानिकांनी व्यवहार कसा केलाय हेही पाहिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणालेत, व्यवहाराचं तुम्ही बघा, लोकांशी तुमचा व्यवहार कसा ते तुम्हीच ठरवा. त्याची काळजी तुम्ही घ्या, विकासाची काळजी माझ्यावरती सोडा. तुम्हाला जे लागेल आणि तुम्ही जे मागाल ते देण्याचं कामही मी निश्चितपणे करेन.